प्रेमासाठी घर सोडणारी एक तरुण मुलगी, सासरच्या छळानं तुटलेली एक पत्नी आणि आयुष्यभर दुःख पचवत सुरांनी जग जिंकणारी एक महान गायिका. ही कहाणी आहे आशा भोसले यांची. भारतीय संगीत विश्वाला सुवर्णस्पर्श देणाऱ्या आशाताईंचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं एक युग संपलं. पण त्यांच्या आयुष्याची कहाणी अजून सुद्धा असंख्य प्रश्न विचारतीये. 1949 हे साल, वय वर्ष फक्त 16, आणि आशाताईंनी घेतला एक आयुष्य बदलणारा निर्णय. घरच्यांचा विरोध झुगारून त्यांनी गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. गणपतराव हे आशाताईंपेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. ते आशाताईंच्या मोठ्या बहीण म्हणजेच गायिका लता मंगेशकर यांचे सचिव होते. प्रेमाची ही गोष्ट लवकरच दुःखाच्या सावलीत हरवली. गणपतराव यांच्याशी लग्न केल्यामुळे लता मंगेशकर यांनी आशाताईंसोबतचं बोलणं सोडून दिलं. याच कारणामुळे मंगेशकर कुटुंबियांनी सुद्धा आशाताईंशी संबंध तोडले होते. आशा आणि गणपतराव यांना 3 मुलं होती, हेमंत, आनंद आणि मुलगी वर्षा. आशाताईंच्या बायोग्राफीमध्ये म्हटल्यानुसार आशा भोसले यांच्या सासरची मंडळी ही संकुचित विचारांची होती. त्यांना सुपरस्टार गायिका सून म्हणून नको होती. आशाताई तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्या तेव्हा मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली होती. पण लता दिदींसोबतची आशाताईंची जवळीक गणपतराव यांना काही पटत नव्हती. त्यावरून आशाताई आणि गणपतराव यांच्यात सततचे वाद व्हायचे. गणपतराव यांच्याकडून होणारी मारहाण, सततचा होणारा मानसिक छळ, पदरात मूल, आणि अशावेळी सासरच्यांनी एक दिवस आशाताईंना घराबाहेर काढलं. यावेळी आशाताई या तिसऱ्यांदा गर्भवती होत्या. त्या वेदनेत आशाताईंनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, पण नियतीनं त्यांना वाचवलं. या अंधारातून बाहेर येत आशाताईंनी स्वतःला सावरलं आणि संगीताला कवटाळलं. त्या त्यांच्या आईच्या घरी परतल्या. त्यांनी एकटीनंच आपल्या 3ही मुलांचा सांभाळ केला. याच काळात त्यांच्या आयुष्यात आलेत R.D. बर्मन म्हणजेच पंचमदा. दोघांचं नातं म्हणजे सुरांनी बांधलेलं प्रेम होतं, पण वाट खडतर होती. विरोध, अडथळे आणि दीर्घ प्रतीक्षा. शेवटी 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीला मिळाली असंख्य सुपरहिट गाणी. पण नियतीनं इथंही साथ दिली नाही. पंचमदा यांच्या दारू आणि सिगारेटच्या व्यसनानं आशाताई आणि पंचमदा यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत गेला. लग्नानंतर अवघ्या 14 वर्षात पंचमदांनी जगाचा निरोप घेतला आणि आशाताई पुन्हा एकट्या पडल्यात. दुःख इथंच थांबलं नाही. 2009 मध्ये आशाताईंची मुलगी वर्षा यांनी झोपेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वर्षा यांना नैराश्यानं ग्रासलं होतं. मात्र 2012 मध्ये वर्षा यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. आशाताई यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचाही स्कॉटलंडमध्ये कर्करोगाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशाताईंना आई म्हणून हा आघात सहन करणं अशक्य होतं. पण या सगळ्या वेदनांवर मात करत आशाताईंनी कधीही हार मानली नाही. त्यांचा आवाज, त्यांची जिद्द, त्यांचं संगीत आजही कोट्यवधी लोकांच्या हृदयात जिवंत आहे. दुःखांनी भरलेलं आयुष्य, पण सुरांनी उजळलेलं हे जग, हीच खरी ओळख आहे आशा भोसले यांची.